बाप आत्ता त्रास देतोय, बाप कधी कधी चिडतोय, कधी कधी रागवतोय, कधी कधी फटकून बोलतोय, हे करू नको, ते करू नको, मोबाईल पाहू नको, गाडी हळू चालव, डिसिप्लिन मध्ये राहा, हे का नाही केलं, ते का नाही केलं, उलटा का बोललास, चांगल्या मित्राच्या संगतीत राहा, चांगल्या सवय लावून घे. का बोलतोय हा बाप? कारण की त्या बापाला मुलगा झालाय रे. त्या बापालाही कळकळ आहे तुझ्याविषयी. हात बापाच्या विरोधात गेला, बापाचा संघर्ष, बापाचा पेन जर नाही सहन केला तर येणाऱ्या काळात जेव्हा तू बाप होशील ना, त्यावेळेस बाप आठवायला चालू होईल. आत्ता बापाचा राग नको येऊन देऊ. ऐक बापाच. बाप म्हणतो त्या वाटेने चल, कारण की त्यांनी फाटके कपडे घातले, ते उपाशी झोपलाय, त्याने रक्ताचं पाणी केले, त्याने डिओ परफ्यूम नाही मारला, त्याच्या अंगाच्या घामाचा वास आलाय. का? माझ्या पोराच्या आयुष्यासाठी. ज्या दिवशी बाप निघून जाईल ना, त्याच्या अधिकाराने कोणीच नाही वरडणार तुझ्यावर. ह्या जगात भगवंतानंतर जर सगळ्यात जास्त दया माया कुणाला जर असेल ना, ती म्हणजे तुझ्या आईला आणि बापाला. छोटा त्रास होतो ना तेव्हा आई आठवते, पण मोठ्या त्रासात बापच आठवतो. मित्रा, त्या बापाला विसरू नकोस, त्याच्यासोबत भांडून नकोस, रुसून फुगून नको बसू. कारण की ज्या दिवशी बाप निघून जाईल ना, त्या दिवशी कुठलाच बाप नसेल आयुष्यात सांगण्यासाठी. बाप तो बापच असतो, आणि तो बाप झाल्यावरच समजतो.